नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. भारतातील लैंगिक अल्पसंख्याकांचा संपूर्ण प्रवास, त्यांची ओळख, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा सक्षमीकरण या सगळ्यावर एक नजर टाकूया. चला सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण तितक्याच खोल प्रश्नाने. ओळख म्हणजे नेमकं काय? तसं पाहिलं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. पण जेव्हा विषय लैंगिक ओळखीचा येतो तेव्हा तो अधिकच गुंतागुंतीचा आणि वैयक्तिक बनतो. तर मग लैंगिक अल्पसंख्याक म्हणजे नक्की कोण? या पहिल्या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि या समुदायाची ओळख समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर काही व्यक्ती अशा असतात ज्यांना जन्मतः जे लिंग मिळतं त्यांच्या भावना आणि वागणूक त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. म्हणजे शारीरिक आणि मानसिक पातळीवर एक फरक जाणवतो. यात अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांच्यात पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असू शकतात. आपल्या भारतीय संस्कृतीत तर या समुदायाला अर्धनारीश्वर किंवा तृतीयलिंगी अशी खास नावं आहेत, जी आपण अनेकदा ऐकतो. ही नावं फक्त त्यांची ओळखच नाहीत, तर ती त्यांच्या वैयक्तिक आणि सामुदायिक प्रतिष्ठेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. याबद्दल बोलताना कार्यकर्त्या अक्काई पद्मशाली यांचं एक मत खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या मते लैंगिक अल्पसंख्याक हा शब्द वापरणं सगळ्यात योग्य आहे. का? कारण हा शब्द त्यांच्या ओळखीला एक आधुनिक सामाजिक सन्मान देतो आणि त्यांची ओळख अधिक स्पष्टपणे अधोरेखित करतो. बरं, ही झाली ओळखीची गोष्ट. पण आता त्यांच्या आयुष्यातल्या एका खूप मोठ्या आणि तितक्याच कठोर वास्तवाकडे वळूया, आणि ते म्हणजे त्यांना सामोरे जावं लागणारा सामाजिक भेदभाव. बघा, हा जो सामाजिक बहिष्कार आहे ना, तो इतर कोणत्याही अत्याचारित समुदायापेक्षा खूपच वेगळा आणि जास्त तीव्र असतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये? याची सुरुवात बऱ्याचदा त्यांच्या स्वतःच्या घरापासून होते आणि त्यामुळेच ही वेदना आणखीनच खोलवर जाते. आणि हा भेदभाव फक्त घरातच थांबत नाही, तो त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिसतो. कुटुंब, शिक्षण, आरोग्य, नोकरी कुठेच त्यांना सहज स्वीकारलं जात नाही. जणू काही समाजात ते सुद्धा माणसंच आहेत ही भावनाच कुठेतरी हरवून गेलीये. पण या संघर्षाच्या कहाणीत एक महत्त्वाचं वळण आलं, ते म्हणजे न्यायालयाचा एक निर्णय. चला, या बदलाची सुरुवात नेमकी कशी झाली ते पाहूया. 2014 साल सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांना पहिल्यांदा कायदेशीर मान्यता मिळाली. आणि मग याच निर्णयाच्या पायावर 2019 मध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण कायदा लागू झाला. ही दोन खरंच खूप मोठी पावलं होती. या 2019च्या कायद्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोणत्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीला त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करणं किंवा त्यांना घर सोडायला भाग पाडणं हा एक शिक्षापात्र गुन्हा ठरला आहे. म्हणजे बघा, जो कौटुंबिक बहिष्काराचा मूळ प्रश्न होता त्यावर हा कायदा थेट भाष्य करतो. ठीक आहे, कायद्याने तर आपलं काम केलं, पण त्यानंतर सरकारनेही काही महत्त्वाची पावलं उचलली. आता आपण पाहूया की केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या सक्षमीकरणासाठी नेमकं काय काय केलं आहे. केंद्र सरकारने स्माईल नावाची एक मोठी योजना सुरू केली. आता हे नावच खूप काही सांगून जातं. याचा उद्देश फक्त मदत करणं नाहीये, तर या लोकांना उपजीविका आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणं आहे. या स्माईल योजनेखाली अनेक गोष्टी येतात, जसं की एकात्मिक पुनर्वसन प्रकल्प आहेत, धोरणं ठरवण्यासाठी एक राष्ट्रीय परिषद आहे आणि सरकारी योजनांचा लाभ सहज घेता यावा यासाठी एक खास राष्ट्रीय पोर्टलसुद्धा सुरू केलं आहे. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गरिमागृह. गरिमा म्हणजे काय? सन्मान. आणि ही निवारागृह बरोबर तेच काम करतात, या व्यक्तींना एक सुरक्षित आणि सन्मानजनक निवारा देण्याचं. केंद्र सरकार तर काम करतच आहे, पण राज्य सरकारही मागे नाहीत. खरं तर काही राज्यांनी तर खूप आधीच पावलं उचलली होती. तामिळनाडूने तर बघा 2008 मध्येच कल्याण मंडळाची स्थापना केली होती, तर कर्नाटकाने 2017 मध्ये एक संपूर्ण धोरणच लागू केलं. आता हा आकडा बघा, फक्त 1%, पण हा 1% खूप मोठा बदल घडवू शकतो. कर्नाटक सरकारने त्यांच्या धोरणामध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेतला, तो म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये लैंगिक अल्पसंख्याकांसाठी 1% आरक्षण. विचार करा, हे पाऊल त्यांना आर्थिकदृष्ट्या किती सक्षम बनवेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला मदत करेल. आणि फक्त आरक्षणच नाही, तर कर्नाटकच्या धोरणामुळे त्यांना शिक्षण घेणं, सरकारी नोकरीत येणं आणि इतकंच काय तर निवडणूक लढवण्याची संधीसुद्धा मिळाली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचे नागरिक म्हणून असलेले हक्क मान्य केले गेले आहेत. तर आपण पाहिलं की ओळख आणि संघर्षापासून ते कायदेशीर मान्यता आणि सक्षमीकरणापर्यंतचा हा प्रवास कसा होता.
पण शेवटी एक प्रश्न मनात येतोच की कायदे करणं पुरेसं आहे का, की खरी गरज आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची. कायद्यांनी नक्कीच एक मजबूत पाया घातला आहे, पण खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा समाजातल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल स्वीकृती आणि सन्मान निर्माण होईल. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.